पुण्यातल्या पोलीस आयुक्तालयातली ही दृश्य आपण पाहतोय आणि झी 24 तासच्या कॅमेरामध्ये चित्रित झाली आहे शीतल तेजवानी। पुण्यामधल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातलं अत्यंत मुख्य असं प्रमुख भूमिका खरं तर जिने बजावलेली होती शीतल तेजवानी सध्या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशीसाठी हजर झालेली आहे। विविध कागदपत्र दिसत आहेत, मात्र आपलं तोंड लपवण्याचा प्रयत्न शीतल तेजवानीने केला। या संपूर्ण प्रकरणामध्ये आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे, निलेश खरमरे तिथे आहेत, प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र नो कमेंट्स असं म्हणत शीतल तेजवानी आत कॅबिनमध्ये गेलेली आहे। आत दरवाजा लावून घेतलाय, चौकशी आतमध्ये सुरू असल्याचं कळतंय। मात्र एकंदरीतच या चौकशीमधून पुढे कागदपत्रांच्या छाननीमधून काय नेमकं समाधानकारक उत्तर पुढे येतंय का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे पुण्यातल्या या संपूर्ण घडामोडीकडे आपलं लक्ष आहे। पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातल्या 40 एकर जमिनीचा हा गैरव्यवहार प्रकरण आहे। शीतल तेजवानी हिने खूप मोठी भूमिका यामध्ये बजावलेली होती। शीतल तेजवानी जमीन ताब्यात घेण्यासाठी तिने पॉवर ऑफ अटर्नीचं हत्यार वापरलं, जमीन थेट नावावर करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरलेले। तर या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीनं अत्यंत महत्त्वाची एक भूमिका बजावलेली। कोरेगाव पार्क जमीन व्यवहारात शीतल तेजवानी हिनं महार वतनाच्या जमिनीच्या मालकांशी संपर्क साधला आणि सर्वे क्रमांक 88 हिस्सा नंबर 1 ते 26 अशी ही जमीन बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती आणि ही जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवणं, त्याच्या विक्रीसाठी कधी रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी करवून घेतली होती। अत्यंत शिताफीनं सगळी ही प्रशासकीय यंत्रणा राबवली होती, तशी कागदपत्र तयार करून घेतली होती। जवळपास 2 ते 3 वर्ष परिसरातल्या 272 जणांचा शोध घेतलेला आणि या जमिनीच्या पॉवर ऑफ अटर्नी करवून घेतल्या। या पॉवर ऑफ अटर्नीच्या मोबदल्यामध्ये अगदी छोटा असा मोबदला दिला गेलेला होता, कोणाला 2000 रुपये, कोणाला 6000 रुपये अशा प्रकारे मोबदला दिला होता। अर्थात त्याची सुद्धा आज तपासणी त्या कागदपत्रांची होणार आहे। या सर्व वारसदारांना आज ही सगळी कागदपत्र त्यांची घेऊन बोलावलेली, त्यांना खरंच मोबदला मिळालाय का, किती मोबदला मिळालेला आहे या संदर्भातल्या सगळी तपासणी आता होणार आहे। तर शीतल तेजवानीनं जमीन हडपण्याचं काम एकदम अत्यंत थंड डोक्यानं कसं सुरू ठेवलेलं होतं हे आपण पाहतोय। शीतल तेजवानीची आता चौकशी होणार आहे आणि या चौकशीमधून काय नेमकं पुढे येतं आहे हे आपल्याला बघायचे। आमचे पुण्यातले 2 प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। तर शीतल तेजवानी पहिल्यांदाच कॅमेरावर आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आपण निलेशकडून या क्षणाची आणखी माहिती जाणून घेऊया। निलेश, काय नेमकं सध्या पोलीस आयुक्तालयामध्ये चाललंय, कारण आज शीतल तेजवानी कागदपत्रांसहित या ठिकाणी आलेली आहे आणि चौकशी होती आहे, काय नेमकी अपडेट काय? खरंच आता मीटिंग सुरू आहे, जे वरिष्ठ केलेले आहे आणि तेजवानी यांच्यासोबत ते होणार आहेत। आता या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेचे उपआयुक्त आता या ठिकाणी विवेक मासकर स्वतः शीतल तेजवानीची स्टेटमेंट घेणार आहेत, नक्की कमेंट सुद्धा घेणार आहेत आणि मागील 40 मिनिटांपासून शीतल तेजवानी या आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त शीतल तेजवानी त्या केबिन मध्ये बसले होते आणि आता या ठिकाणी त्यांचे खऱ्या अर्थाने वरिष्ठ अधिकारी माहिती। ठीक, निलेश, मी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करते। सध्या आपल्या बरोबर चंद्रकांत फुंदे आहेत आणि जाणून घेऊया चंद्रकांतकडे काय अपडेट आहे। चंद्रकांत, काय आत्ता गेल्या काही मिनिटांमध्ये काय आणखी घडामोडी पुणे पोलीस आयुक्तालयात घडल्यात? चंद्रकांत, माझा आवाज पोहोचत असेल तर काय नेमकं सध्या तिथे घडामोड चालू आहे पुणे पोलीस आयुक्तालयात? काय ही चौकशी अजूनही सुरू आहे? कोण कोण नेमकं आता पोलीस चौकशीसाठी उपस्थित आहे? तर चंद्रकांत फुंदे आमचे पुण्यातले प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत आणि पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या शीतल तेजवानीची चौकशी सुरू आहे। जाणून आपण घेणार आहोत नेमके काय तिथल्या घडामोडी हालचाली सुरू आहेत, कारण शीतल तेजवानीची आजची चौकशी अत्यंत महत्त्वाची आहे। सगळ्यात
पहिल्यांदा तर झी 24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये शीतल तेजवानी चित्रित झालेली आहे आणि आज पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशीसाठी येताना काही कागदपत्र घेऊन आलीत. काय नेमकी हे कागदपत्र आहेत याची आता छाननी होणार आहे आणि कोण कोण चौकशीसाठी उपस्थित मैम एक मिनट मैम पुणे पोलीस आयुक्तालयातली ही आपण दृश्य पाहतोय. शीतल तेजवानी जमीन हडपण्याचं काम तिनं केलेलं होतं. अत्यंत शांत पद्धतीनं अनेक वर्षांपासून सगळं हे चालू होतं आणि 2025 मध्ये संधी मिळाली आणि शीतलनं अमेडिया कंपनीच्या रूपानं पार्थ अजित पवार हा ग्राहक शोधलेला होता. कागदपत्रांवर विश्वास ठेवला आणि 300 कोटी रुपये शीतलनं घेतल्याचं यामध्ये प्रथमदर्शनी दिसतंय. तर या सगळ्या प्रकरणाबाबत आता नेमकं पुण्यामध्ये पोलीस आयुक्तालयात काय सुरू आहे एकदा आपण जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर जोडले गेलेत. चंद्रकांत, काय नेमकी मधल्या काही मिनिटांमध्ये काय अपडेट आहे? कोण तिथे पोलीस चौकशीसाठी कोण वरिष्ठ पोलीस उपस्थित आहेत? बघ, आता वरती सीपी ऑफिस सरांच्या केबिनमध्ये पोलिसांची रेग्युलर मीटिंग सुरू आहे. त्यानंतर डीसीपी जे आर्थिक गुन्हे शाखेचे डीसीपी विवेक माशाळकर हे तिथंच आहेत. ते खाली येतील. आता त्यांची केबिन आहे समोर, तिथं शीतल तेजवानी यांना बसून ठेवले ते आणि त्यांचे वकील, आणि दरवाजा लॉक आहे दोन्ही बाजूने, कारण माध्यमांनी कुणा त्यांचे शॉट घेण्याचा प्रयत्न करू नये म्हणून. तिथं त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड होईल किंवा मग सीपी सरांकडे वरती किंवा पलीकडे जिथं आयोचं ऑफिस आहे पाठीमागं तिथं आहे. पण शक्यतो ही सगळी माध्यमांचा ससेमिरा बघता मला नाही वाटत त्यांना ते इथून हलवतील. इथंच कदाचित डीसीपी सर किंवा सीपी सर येतील आणि इथंच त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड होईल. नंतर पुढची जी काय दिशा आहे तपासाची ती ठरेल, कारण 272 लोकांचे पॉवर पॅटर्न त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा असा दावा आहे 1994 साली विलासराव देशमुख ज्यावेळेस महसूल मंत्री होते त्यांनी हा आदेश काढलेला आहे की वतनाच्या जमिनी पुन्हा त्यांना रिग्रँट करावेत, आणि त्याचा आधार घेत त्यांनी हे सगळ्या पॉवर पॅटर्न घेतला आणि त्याच्याच आधारे त्यांनी हे खरीद खत हवेली क्रमांक 2 मधून ते नोंदवून घेतलेलं आहे. पण मीन व्हाईल हायकोर्टात ह्या सगळ्या केसेस झाल्या, मी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील, एकनाथ खडसे असतील, या सगळ्या वेळेस त्यांची मागणी फेटाळली गेलेली. तरी मग नेमकं यांच्याकडे असं कुठला डॉक्युमेंट आहे हे आज पोलिसांना तपासायचं, ते ज्याच्यावर ते दावा करतात ह्या डॉक्युमेंटच्या आधारे मी खरेदीगत केलं, ते डॉक्युमेंट आज पोलीस तपासतील आणि त्यानंतर पुढची तपासाची दिशा ठरेल. तिला अटक होणार की नाही होणार, की पुन्हा चौकशीला बोलवलं जाणार, हे आजच्या सगळ्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल. पण परदिवशी तिचं जुजबी स्टेटमेंट रेकॉर्डलं होतं, त्यावर डॉक्युमेंट नव्हते. आज तिला डॉक्युमेंट घेऊन बोलवलं होतं वकिलाचं. आज ती स्वतः आली. झी 24 कॅमेऱ्यात पहिल्यांदा टिपली गेली ती, आणि त्यानंतर आता त्यांनी आज स्वतःला अक्षरशः कोंडून घेतलेलं आहे. त्यामुळं स्टेटमेंट रेकॉर्ड झाल्यानंतर ती माध्यमांशी बोलणार की पुन्हा एकदा पलायनवादाचं स्वीकार करून परत निघून जाण्याचा प्रयत्न करा ते पाहूया. पण आता सगळे माध्यमांचे कॅमेरे लागलेत, बघूया. आता पोलीस शेवटी प्रेशर आहे. जे पोलीस आतापर्यंत ह्या केसमध्ये गुप्तता पाळत होते त्या केसमध्ये आता माध्यमांसमोर आल्यामुळं पोलिसांना निश्चितच एक प्रेशर क्रिएट झालेलं आहे, मॉरल प्रेशर. त्या प्रेशरमुळं पोलिसांना निश्चितच याच्या स्ट्रिक्ट ॲक्शन ही घ्यावीच लागेल, अन्यथा माध्यम अर्थात झी 24 ह्या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणारच आहे. म्हणून आता बघूया पोलीस काय करतात. त्यांचा जवळ डीसीपी लेवलचेच अधिकारी नोंदवून घेणार आहेत, हे मात्र तितकंच खरं. अनुपमा. अगदी चंद्रकांत, निश्चितच आपण अत्यंत महत्त्वाची बातमी सध्या झी 24 तासच्या ह्या स्क्रीनवर दाखवतोय. मात्र ज्यावेळी शीतल तेजवानी पोलीस आयुक्तालयाच्या या ऑफिसमध्ये आली होती, काय नेमकं त्यावेळी घडलं होतं पाहूया एकदा आपण हा आढावा. टीसीपी आर्थिक विभाग विवेक माशाळकर सरांचं ऑफिस आहे. इथंच ते आतमध्ये आहेत. आता आपण गेट उघडून जाण्याचा प्रयत्न करूया. आत लावून घेतलेलं बघा गेट त्यांनी, आपण तिकडून प्रयत्न करूया. इथं त्यांची चौकशी होणार आहे. इथं त्यांची इन्क्वायरी होऊ शकते. आपण मॅडम काय तुमची भूमिका आहे प्लीज सांगा ना. ते समोर दिसते तोंड शीतल तेजवानी आहेत. आपण प्रेक्षकांना दाखवूया. त्याच शीतल तेजवानी आहेत, ते बोलायला नकार देत आहेत. आता आपण प्रयत्न केला त्यांच्याशी. आता हे डीसीपीचं ऑफिस आहे, सर त्याची चौकशी करतीलच, पण त्या बोलायला नकार देत आहेत. त्यांनी तोंड झाकून घेतलं. याच्यावरूनच त्यांची काय भूमिका आहे सहज समजू शकतो आपण सातत्याने त्यांना फॉलो करतोय. समोर येत नाहीत, त्या बंद दाराआड आहेत. आज डीसीपी सर आले त्यांची एन्क्वायरी करतील. परवा दिवशी त्यांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे, पण ते माध्यमांसमोर येणं का टाळतायत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
तर काय नेमकं घडलेलं होतं त्या ऑफिसमध्ये, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या ऑफिसमध्ये ज्यावेळी शीतल तेजवानी आली, कशा प्रकारे मास्क लावून आली होती आणि अगदी कॅमेऱ्यासमोरून जेव्हा कॅमेरा पाहिला तेव्हा अगदी पटापट चालत केबिनमध्ये गेल्या आणि त्यानंतर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी फॉलो केलं आणि शीतल तेजवानी नेमके कशा आहेत या संदर्भात आपण या सगळ्या दृश्यांमध्ये पाहतोय। चौकशीला आता हजर आहे, विविध कागदपत्रांसह पोलिसांनी सांगितलं होतं महत्त्वाच्या कागदपत्रांसहित उपस्थित राहा। आज कागदपत्र घेऊन शीतल तेजवानी या ठिकाणी आलेले आहेत। ही सगळी चौकशी आता पुढे जाणार आहे, त्यामुळे हा आजच्या दिवसामध्ये काय नेमक्या सगळ्या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये घडामोडी घडतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचं नाव पार्थ पवारचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये आलेलं आहे। अर्थातच कुठल्या अहवालामध्ये याची नोंद नसली तरी निश्चितच अमेडिया कंपनीचे पार्टनर म्हणून त्यांचं नाव आहे, 99% शेअर त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे सगळं प्रकरणामध्ये खूप मोठा दबाव असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे हे सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमकं आज पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये शीतल तेजवानी यांच्या चौकशीमध्ये होते पाहायचंय। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेतच। चंद्रकांत, एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये शीतलची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, पॉवर ऑफ अटर्नी, आणि ती अशा पद्धतीने करणं प्रशासकीय यंत्रणेचा खरं तर अशा कागदपत्रांचा हत्यार म्हणून उपयोग केल्यासारखं हे सगळं केलं होतं। थंड डोक्याने सगळे प्रकरण केलेलं होतं आणि आता जेव्हा कागदपत्रांसहित बोलावलेलं आहे चौकशी तेव्हा नेमका आता या प्रकरणामध्ये आजचा दिवस नेमका सगळ्या संदर्भात कसा पुढे जाणार आहे? हॅलो, प्रश्न रिपीट करताल मॅडम? चंद्रकांत, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण ह्या एकंदरीतच जमीन गैरव्यवहार घोटाळा प्रकरणामध्ये आज शीतल तेजवानीची चौकशी होतीये। खरं तर अंजली दमानिया यांच्याबरोबरही आपण मघासपासून बोलत होतो आणि त्या म्हटलेल्या आहेत की जेव्हा चौकशीला येतात तेव्हा एवढा मोठा गुन्हा जर दाखल असेल तर अटक का नाही, तर या दृष्टीने काही हालचाली आज दिवसभरामध्ये त्या ठिकाणी घडताना दिसणार आहेत का? हो, आत्ताच मी आयओनशी बोललो, दत्तात्रय वाघमारे, मी त्यांना स्पष्ट विचारलं पुढे काय होणार केसमध्ये। ते म्हणे डीसीपी लेवलचे अधिकारी किंवा सीपी स्वतः इंटरव्ह्यू करतील, त्यांचा जबाब नोंदला जाईल, त्यानंतर त्यांचा सहभाग आहे की नाही आहे तर कशा प्रकारे मग असेल तर तो प्रूव्ह करावा लागेल ऑब्व्हियसली, कारण त्यांचा दावा आहे की मी सगळं नियमानुसार केलेलं आहे, अर्थात तो त्यांचा दावा आहे। मग पोलिसांची जबाबदारी की त्यांनी कसा फ्रॉड केलेला आहे याच्यात, मग ही पोलिसांची जबाबदारी याच्यात। मग आता पोलीस हे सगळं ऑन पेपर घेतल्यानंतर मग तिला अटक करायची नाही की पुन्हा उद्या आणखीन चौकशीला बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी नंतर स्पष्ट होतीलच, पण आज त्याच डॉक्युमेंट घेऊन त्यांना चौकशीला बोलवलं होतं, त्यानुसार ते इथं आले असतात। जीजीओच्या कॅमेऱ्यात त्यांना टिपलं गेलेलं आहे आणि आपण त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण ते बोलत नाही, कारण सर्वांना माहिती आहे या प्रकरणात काय कसं कोणी कसं कायद्याच्या लूपहोलचा फायदा घेऊन ही शासनाचा 40 एकराचा भूखंड लाटण्याचा प्रयत्न केला आणि त्यातल्या मेन कल्प्रिट सूत्रधार या शीतल तेजवानी आहेत आणि त्याच पहिल्यांदा माध्यमांसमोर आले की मोना जी24च्या कॅमेऱ्यात टिपल्या गेलेल्या आणि जी24चं हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं होतं, म्हणून आपण शेवटपर्यंत याचा फॉलोअप घेतोय आणि फॉलोअप करतो। आता चौकशी होईलच त्याची, त्यात काय समोर येते त्याचाही आपण माध्यमांना प्रेक्षकांना सगळ्या गोष्टी क्षणाक्षणाचे अपडेट देत राहू। खरे एकंदरीतच चंद्रकांत, या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा 5 नोव्हेंबरला आपण हे सगळं प्रकरण पुढे आणलेलं होतं, त्यानंतर आता 15 दिवस आहे, 15 दिवसानंतर शीतल तेजवानी एकतर पोलिसांच्या समोर उपस्थित आहे, चौकशीसाठी हजर झालेली आहे। मात्र या 15 दिवसामध्ये बराच वेळ गेलेला आहे। खरं तर ही सगळी तपासाची सूत्र आहेत ती प्रशासकीय यंत्रणेद्वारे वेगानं फिरवलं जाणं गरजेचं होतं, मात्र कुठेतरी एक प्रकारची लिथार्जी या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसत होती। काय नेमकं पुढे एकंदरीतच कलेक्टर ऑफिसमध्ये घडत होतं, काय नेमकं पुण्यातल्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये घडत होतं, काय एवढा वेळ, काय एवढी मुभा दिली जात होती? खरं सांगू का, हे किती नाही म्हणलं ते प्रकरण राजकीय दबावात खाली आहे तर आहे, हे कुणी नाकारू शकत नाही। त्यामुळे सातत्याने सुरुवातीला यांना 7 दिवसाची म्हणजे दिग्विजय पाटील जे आहेत त्यांना 7 दिवसाची मुदतवाढ दिली स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी किंवा ते म्हणणं मांडण्यासाठी। शीतल तेजवानीने सातत्याने आपण फॉलो करत कुठे समोर येत नव्हत्या, तेव्हा नोटीस आलो, मग आम्ही नोटीस आलो गुपचूप परदिवशी त्यांचा जबाब नोंदवून घेतला गेला, माध्यमांना कळवलं गेलं नाही, म्हणजे कळवलं अपेक्षितच नाही पण लपून ठेवलं गेलं एकदम गुप्त पद्धतीने त्यांचं पण आज अखेर जी24च्या कॅमेऱ्यात त्या टिपल्या गेल्यात आणि माध्यमांसमोर पहिल्यांदा शीतल तेजवानी कोण आहेत, भलेही मास्क लावलेला चेहरा असेल पण तो समोर आलेला आहे आणि जी24ने तो समोर आलेला आहे, कारण प्रकरण जी24ने फ्रॉम डे 1 लावून धरलेले, किंबहुना जी24ने ही बातमी ब्रेक केलेली आहे, म्हणून त्याचा फॉलोअप घेणं ही जबाबदार माध्यम आपली जबाबदारी। आता त्यांची चौकशी होईल, अजूनही डीसीपी सर विवेक माशाळकर हे आलेले नाहीत, खाली वरती त्यांची मीटिंग सुरू आहे सीपी सरांसोबत, ते खाली आले की मग त्यांचा जबाब नोंदवून घेतला जाईल आणि मग पुढे ह्या प्रकरणाचा तपास कसा न्यायचा हे सगळं निश्चित होईल। पण पोलीस आज अटक करणार का
तर याचं उत्तर शेवटी ह्या जबाबानंतरच स्पष्ट होईल. पण एकूण जर कालच अंजली दमानिया म्हटलं की ह्या केसमध्ये 7 ते 14 वर्ष शिक्षा, म्हणजे पोलीस ठरवलं तर अटक करू शकतात, पण पोलीस ती हिंमत दाखवणार का हेच पाहायचं. अगदी खरं आहे. खूप महत्त्वाचा हा मुद्दा एक उपस्थित आहे आणि त्याचबरोबर काही वेळापूर्वी आपण अंजली दमानिया यांना हे सगळे अपडेट्स देत होतो आणि झी 24 तासनं पाठपुरावा केलेल्या प्रकरणासंदर्भात ही सगळी महत्त्वाची माहिती त्यांना देत होतो, तेव्हा त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे पुणे जिल्हा अधिकारी डुडींचं या संदर्भात असलेल्या एक प्रकारे यंत्रणामध्ये जो वेग नव्हता, या सगळ्या संदर्भात तहसीलदारांची भूमिका, यावर उठवलेले सगळे जे प्रश्न उपस्थित केलेले होते, याबाबत कुठलीही कार्यवाही अशा प्रकारे वेगानं प्रशासकीय यंत्रणेमध्ये जात नव्हते. काय या संदर्भात काय नेमका तुमचा अनुभव आहे या सगळ्या प्रकरणामध्ये? पुण्यातली जी प्रशासकीय यंत्रणा होती ती कशा पद्धतीनं हे सगळ्या प्रकरणाला कुठेतरी दिरंगाई करण्यासाठी मदतगार ठरत होती? हो, निश्चितच. कारण आपल्याला माहिती आहे अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री असले ते पुण्याचे पालकमंत्री आहेत. इथं येणारा अधिकारी नियुक्ती केला ऑब्व्हियसली दादांकडनंच केला जातो, किती नाही म्हणलं किंमत त्यांचा सेच असतो या सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे जे प्रकरण दस्त नोंदवून घेतलेलं आपल्याला सूत्रांची माहिती खालच्या अधिकाऱ्यांना सगळ्या दस्त नोंदवून घेतलेलं गेलेलं आहे. आणि जेव्हा हे सगळं प्रकरण ज्यावेळेस त्यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला, दस्त 20 तारखेला झाला, 20 मे 2025ला, आणि 16 जून 2025ला तिथं ताबा घेण्याचा प्रयत्न केला गेला. कालही आपण ते मिसिंग लिंकमध्ये ही सगळी आपली संपादक कमलेश सुतार सरांनी ही बातमी ब्रेक केली. त्यानंतर ही सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहे आणि त्यानंतर आज बघा योगा आज ती सगळी चौकशीला आली, तपासाला आली आणि हे सगळे आता पोलीस खरंच ज्या स्पीडनी ह्या केसचा तपास होणं अपेक्षित होत नाही. 7 दिवस कुठलीही चौकशीला तिला बोलवलं नाही. खरं तर ही पहिली केस दाखल झाली बावधनला, कारण दस्त नोंदला गेला आहे बावधनच्या हद्दीत हवेली क्रमांक 4 मध्ये, पण बावधन पोलिसांनी अद्याप तिला साधं चौकशीला बोलवलं नाही. का बोलवलं नाही याचा तपास खरं तर पोलिसावर तिकडे काही दबाव आहे का? आपल्याला माहिती आहे पिंपरी चिंचवड पोलीसचे CP आहेत चोबे, मग जे विनायक चोबे आहेत, मग त्यांच्यावर काही दबाव, त्यांनी काही केस. पण इकडं मीन व्हाईल दुसऱ्या केसमध्ये खडकमाळा एक गुन्हा दाखल झाला, त्यामध्ये हे मुंडव्याचंही केसचं, कारण तहसीलदारांनी ते लेटर दिलं होतं बॉटनिक, मग त्यामध्येच ही चौकशीला बोलवलं. पुणे पोलीस आयुक्त आले आणि त्यांना परदेशी नवाब म्हणून घेतलं. मग पुणे पोलिसांनी किती नाही म्हणलं किमान चौकशीला तरी बोलवलं. मग पिंपरी चिंचवड पोलीस काय करतं जिथं मुख्य गुन्हा दाखल आहे? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांच्यावर कोणाचा दबाव, ते का चौकशी करत नाही या सगळ्या प्रकरणात? आता पुणे पोलिसांनी किमान चौकशी मग अटक करणार का? कारण हाही शेवटी फ्रॉडच आहे. यांनी त्या तहसीलदाराला पत्र दिलं मी नजराना भरल्याचं आणि तुम्ही त्या बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला सांगा ही जागा खाली करा, असं पत्र शीतल तेजवानी तहसीलदार, मग ते तहसीलदारांनी ते पत्र ते बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया लिहिलं, मग त्यांनी तिथं ताबा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी काल आपण मिसिंग लिंकमध्ये आपले संपादक कमलेश सुतार यांनी सगळं ओपन करून दाखवलेलं आहे जगाला. मग म्हणजेच सगळी मेन कल्पिट ही शीतल तेजवानी. आणि या सगळ्या याच्यामध्ये जे काल केसमध्ये नाव आलं तो उमेश मोरे हा तिथला एजंट आहे, म्हणजे लँड डीलर ज्याला आपण म्हणतो, त्याच्या नावाने हे सगळं तिथं ताबा मारण्याचा प्रयत्न झाला. काल आपण त्यालाही शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीच हे सगळे वतनदार जे आहेत 272 त्यांच्याकडनं सहाय्या सिक्के घेऊन हे पॉवर ऑफ पॅटर्न हे शीतल तेजवानीला मिळवून दिलेली आहे. म्हणजे मधला मेल कल्पिट तो उमेश मोरे आहे, नंतर शीतल तेजवानी, नंतर ही सगळे पॉवर ऑफ पॅटर्न घेऊन हे आमिडिया कंपनीकडे गेले. आमिडिया कंपनी म्हणजे दिग्विजय पाटीलची सही असली, पण पॉवर ऑफ इंटेडवर 5 पॉवरांची सही आहे, म्हणजेच त्यांचाही कुठेतरी सहभाग आहे सगळ्या गोष्टींमध्ये स्टॅम्प ड्युटी बुडवण्यासाठी. मग ह्या सगळ्या मिसिंग लिंक आपण शोधून प्रेक्षकांसमोर आणतोय. मग आता एक तपास यंत्रणेचं काम हे सगळे कडी जोडून रांगोळी ठिपके जोडून हे संबंधितांपर्यंत पोहोचण्याचं. पण राजकीय दबाव या प्रकरणात आपल्या सर्वांना माहिती, तिथपर्यंत जाणार का की फक्त लेतापोती होते हेच पाहायचं, पण ती आपण देणार नाही. कारण जबाबदार माध्यम झी 24 या सगळ्या गोष्टी उघडकीस आणलेल्या आहेत. त्यामुळं पोलिसांनी कुठेही कुचराई केली तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं एक जबाबदार माध्यम आपलं काम आहे. म्हणूनच आज आपण इथं खडा पहारा देऊन उभा आहोत. अगदी खरे चंद्रकांत, खरं तर या प्रकरणासंदर्भात आणखी सविस्तर चर्चा करायची ठरली तर जेव्हापासून हे सगळं घडत होतं, जेव्हापासून आपण हा सगळा उलगडा या प्रकरणाचा केला, हा सगळा गैरव्यवहार पुढे आणला, त्यापासून जर एक एक कडी उलगडायचं ठरलं तर सगळ्यात आधी एकतर 15 दिवसानंतर आज शीतल तेजवानी जेव्हा चौकशीसाठी येते तेव्हा पहिल्या काही दिवसांमध्ये मला आठवतंय की शीतल तेजवानी देशात नाहीच आहे, ती देशाबाहेर गेली आहे, अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत होत्या. अर्थातच या संदर्भात कुठलाही एक पुख्ता सबूत यामध्ये नव्हता. जर बाहेर देशात जात असली असती तर त्याची कुठेतरी नोंद असली असती. आणि त्याचबरोबर हे प्रकरण सगळं हा व्यवहार रद्द झाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घाईघाईमध्ये सांगितलं. मात्र प्रत्यक्षात हा व्यवहार रद्द होण्यासारखाच नव्हता. हे अंजली दमानिया यांनी सुद्धा उपस्थित करून दाखवलेले महत्त्वाचे मुद्दे होते. या सगळ्या जर आपण प्रकरणाकडे पाहिलं तर नेमकं काय काय होत होतं त्या सगळ्या घडामोडींमध्ये?
हॅलो. चंद्रकांत, जेव्हापासून हे सगळं प्रकरण पुढे आलं त्यावेळी शीतल तेजवानी आज 15 दिवसांनी जेव्हा समोर येते तेव्हा सर्वात आधी ती देशाबाहेर गेल्याचं कळलेलं होतं. त्यावेळी एक व्यवस्थित प्लॅन रचला गेला होता. यामध्ये कसं सुटका मिळेल यासाठी सगळे प्रयत्न केले जात होते असं दिसत होतं. निश्चितच या प्रकरणामध्ये फ्रॉम डे वन जी 24 बातमी 5 नोव्हेंबरला ब्रेक केल्यानंतर मिसगाईड करण्याचा प्रयत्न होतोय माध्यमांना आणि समाजाला. सुरुवातीला सांगितलं गेलं की ते परदेशात गेली वगैरे वगैरे, नंतर ते आपण पुन्हा प्रेशर बातम्या लावून धरल्यानंतर गुन्हे दाखल झाल्यानंतर मग त्यांना नोटिसा पाठवल्या गेल्या. नोटिसा पाठवल्या चौकशीला तेही गुप्तपणे कुणाही समोर येऊ दिलं नाही. पण आज अखेर त्या कॅमेऱ्यात आलेले आहेत. त्यामुळे आता इथून पुढं ही पोलिसांची जबाबदारी हे प्रकरण लॉजिकल नेण्याचं, कारण उघड झिचो सगळे हा जयद्रथ आणि हा सूर्य हे सगळे डॉक्युमेंट माध्यम समाजासमोर ठेवलेले, प्रेक्षकांसमोर ठेवलेले. इथं हे लूप्स होल आहेत, इथं हे अनियमितता झालेली आहे, इथं हा गैरव्यवहार झालेला आहे. ते सगळ्या कडी जोडण्याचं काम आता शेवटी तपास यंत्रणेचं आहे. आपण शेवटी एक माध्यम म्हणून समाजासमोर आणू शकतो, पण पोलीस याच्यामध्ये काही कुचराई करतात का हे सगळ्यात महत्त्वाचं. या निमित्ताने शंका येते, कारण मग का माध्यमांपासून ह्या गोष्टी लपून ठेवल्या जातात, का अजून अटक नाही शीतल तेजवानीला. क्लिअर कट फ्रॉडचा गुन्हा आहे हा. शासनाचा 40 एकराचा भूखंड जो आजही शासनाच्या ताब्यात आहे तो लाटण्याचा परस्पर प्रयत्न झाला आहे, तोही एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या कंपनीकडनं. आणि त्यांनाच ज्या कंपनीचे 99% भागीदार हे पार्थ पवार आहेत आणि 1% भागीदार हे दिग्विजय पाटील आहेत, त्यांची सही आहे. पॉवर ऑफ इंटेंटवरती पार्थ पवारची सही आहे. मग का टाळलं जातं आहे? स्वतः मुख्यमंत्री सांगतात की नाही नियमानुसार आम्ही सगळं चाललो आहोत, मान्य आहे, शेवटी महायुतीचं सरकार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण या गोष्टीवर कुठं अंकुश राहणार आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून ह्या प्रकरणाचा तपास अगदी सखोल हा झालाच पाहिजे. आणि त्याची मेन कडी जी आहे ही शीतल तेजवानी आहे. त्यामुळं आज तिथं जबाब नोंदवायला आली. मग पुणे पोलीस ह्या मुळापर्यंत जाणार का आणि बावधन पोलीस काय करतात हा सगळ्यात महत्त्वाचं. मध्ये जिथं मेन गुन्हा दाखल केला मुद्रण शुल्क अधिकाऱ्यांनी, तिथून अजूनही तपासाची सूत्र का हलत नाहीत का, तिथं कोणाचं प्रेशर आहे. इथून तरी किमान आर्थिक गुन्हे शाखेने तिला जबाबदारी नोंदवलं, तपासाला बोलवलं. आजही ते कलेक्टरांनी सगळे पुढचे प्रोसेस थांबवल्यामुळे ती जागा आजही शासनाच्या ताब्यात आहे. भूखंड आहे तिथंच आहे. सातबाऱ्यावर फेरफार नाही, कारण तो सातबारा बंद आहे. प्रॉपर्टी कार्डावर फेरफार नाही, जागा आहे. पण जागा लाटण्याचा प्रयत्न तर झालाय ना, हे जगाने पाहिलं. झिचोसनी उघडकीस आणलंय, मग त्याला शिक्षा नको का? ही शिक्षा ही झालीच पाहिजे. म्हणूनच ही आपली सगळी शोध मोहीम सुरू आहे, इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम सुरू आहे. आणि त्याचा आपण पुढे आज शीतल तेजवानी इथपर्यंत आपण सगळी बातमी घेऊन आलो. अगदी खरं आहे. आणि शीतल तेजवानी आज आता पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशीसाठी उपस्थित आहे. चंद्रकांत, जसं शीतल तेजवानी परदेशात होती अशा वावटळ्या आधी उठवल्या जात होत्या, मात्र देशामध्येच होती. या संपूर्ण ही घडामोड कशी घडली ते आता आपण सविस्तर सांगितलं. यामध्ये आता आपण दुसऱ्या कडीकडे जाऊया, आणि ते म्हणजे अजित पवार यांनी तातडीनं त्यावेळी तात्काळ एक प्रतिक्रिया दिली की हा व्यवहार रद्द केला, पण प्रत्यक्षात हा व्यवहार रद्द झालाच नव्हता. आणि या संदर्भात जेव्हा अंजली दमानी यांनी अनेक प्रश्न आणि खरं तर यातले मुद्दे जेव्हा उलगडून दाखवले की हा व्यवहार हा सरकार रद्द करूच शकत नाही, कोणीच रद्द करू शकत नाही, तेव्हा हे नेमकं सगळं काय घडत होतं? तातडीनं प्रतिक्रिया देऊन यामध्ये आमच्या कुटुंबियातल्या कोणाचाही संबंध नाही हे कुठेतरी भासवण्याचा प्रयत्न होत होता. हे नेमकं कसं घडत होतं? हे सुटका करून घेण्याचा प्रयत्न म्हणतात याला. तुमची चोरी पकडले गेल्यानंतर आहे ना, मुद्देमाल जो तिथंच ठेवायचं आणि पळून जायचं, याला असंच म्हणतात, दुसरं काही म्हणत नाही. हे त्याच्यामुळं अजितदादांनाही दुसऱ्या वेळी सांगितलं, व्यवहार रद्द करायला सांगितलं. दिग्विजय पाटील हे सगळे मंडळींनी तिथं ॲप्लिकेशन पण केलं ऑनलाईन. पण तिथं मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांनी त्यातलं त्रुटीपत्रक काढलं आणि तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही स्टॅम्प बोलवली. 300 कोटीचे व्यवहार तुम्ही अवघ्या 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर नोंदवून घेतलेला आहे. तुम्हाला ती बुडवलेली स्टॅम्प ड्युटी भरावंच लागेल. 21 आणि 42 कोटी भरावं लागेल असं त्रुटीपत्रक त्यांना पाठवल्यानंतर पुढचं दस्त हा रद्द झालेलाच नाही, हेच त्यातलं वास्तव आहे. आणि दमानिया मॅडम जे म्हणतात त्यानुसार ते बरोबर आहे, कारण एकदा दस्त नोंदला गेल्यानंतर तो रद्द करण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे. आणि त्या दोन्ही पार्ट्या म्युच्युअली असतील तर, पण त्या दोन्ही म्युच्युअली पार्ट्या जर फ्रॉड असतील तर त्यांना तो अधिकार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जे काय कायद्यानुसार जे होईल ते होईलच. पण आजही घडीला व्यवहार रद्द झालेला नाही, कारण पुन्हा ह्याच मुद्रांक शुल्क कार्यालयानं दिग्विजय पाटील यांना ॲमेडिया कंपनीला 7 दिवसांची 24 तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे तुमचं म्हणणं मांडण्यासाठी. म्हणजेच सगळेच एक वेळ मारून नेण्याचा प्रयत्न आपण ज्याला म्हणतो तोच या सगळ्या प्रकरणात सुरू आहे. म्हणजे जोपर्यंत माध्यमांचं लक्ष आहे तोपर्यंत वेळ मारून न्यायची, एकदा विसरलं की पुन्हा एकदा पहिले पाडे 55 असं करण्याचा यांचा प्रयत्न होता. पण आपण जागल्याची भूमिका निभावतो या सगळ्या प्रकरणामध्ये, त्यामुळे आपण असं होऊ देणार नाही, कारण ही बातमी झिचो शेवटपर्यंत याचा पाठपुरावा करत राहील. निश्चितच चंद्रकांत, असे संपर्कात राहा आणि या बातमीवर आपलं लक्ष
कायम आहे. पुण्यामधलं अत्यंत महत्त्वाची घडामोड या क्षणी आपण झी 24 तासच्या स्क्रीनवर पाहतोय. पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण जे झी 24 तासनं उघडकीस आणलेलं होतं, त्यामध्ये मुख्य भूमिका जिने निभावलेली होती ती शीतल तेजवानी आज पहिल्यांदा झी 24 तासच्या स्क्रीनवर आपण तिला पाहतो आहोत. इतके दिवस फोटोंमधून शीतल तेजवानी कोण आहे तिचं प्रोफाईल आपण बघत होतो, मात्र आता पोलीस चौकशीसाठी ती आलेली आहे आणि या संपूर्ण घडामोडीवर आपलं लक्ष कायम आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा झी 24 तास.